माझं लग्न झालं तेव्हा मी अतिशय खुश होतो आणि देवाचे लाख लाख आभार व्यक्त करत होतो. कारण माझी बायको अतिशय सुंदर होती, देखणी असल्यासोबतच तिची वागणूकसुद्धा फारच चांगली होती, ज्यामुळे जास्त वेळ तिच्या जवळ घालवण्याचा मी प्रयत्न करायचो. एके दिवशी मी अचानक घरी आलो तेव्हा माझ्या बायकोला पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी बायको माहेरी गेल्यानंतर घरात फक्त मी आणि तरुण मोलकरणी होती. मी एकटा असल्यामुळे घरातील काही नौकर कमी केले होते. धुणी भांडी आणि स्वयंपाकासाठी एक तरुण मुलगी ठेवलेली होती. बायको माहेरी गेल्यामुळे रात्री तर मला झोपच येत नव्हती. अचानक जेवण देण्यासाठी रूममध्ये मोलकरीण आली तेव्हा मोलकरीणला बघून मला माझ्या बायकोची आठवण झाली. काही क्षणासाठी मला असे वाटले की तीच माझी बायको आहे. माझं नाव सुनील आहे आणि मी बँकेत कॅशियर म्हणून काम करतो, त्यामुळे मला भरपूर पगार मिळतो. घरच्याने माझे लग्न एका गरीब घरातील मुलीशी लावून दिलं होतं. तशी माझी घरची परिस्थिती खूपच चांगली आहे. माझी बायको राधिका रंगाने गोरी आणि सुंदर आहे, म्हणून मी कुठेही असलो तरी मला तिच्या आठवणीने घराकडे यावेसं वाटत असे. राधिका एवढी सुंदर आहे की मी बँकेत असताना देखील मला तिची खूप आठवण येत असे आणि मी कधी कधी दुपारी सुट्टी टाकून घरी येत असायचो. माझ्या बायकोच्या सुंदर रूपावर व तिच्या नाजूकपणामुळे घरातील कामासाठी मी नौकर ठेवले होते. मी घरामध्ये फक्त बायकांनाच कामाला ठेवत असे, कारण माझी बायको देखणी असल्यामुळे घरात पुरुषांना नौकर म्हणून ठेवणे मला अजिबात आवडत नव्हतं. आता जवळजवळ 2 वर्षांनी माझी बायको तिच्या आईबाबांना भेटायला माहेरी गेली होती, म्हणून मी घरी एकटाच होतो. मी एकटा असल्यामुळे घरातील काही नौकर मी कमी केले होते. धुणी भांडी आणि स्वयंपाकासाठी एक तरुण मुलगी ठेवलेली होती. तिची घरची अवस्था खूप हालाकीची होती, म्हणून तिला सहसा मी कधी कामावरून काढत नव्हतो. आणि तिची वागणूकसुद्धा खूप चांगली होती. ती दिसायला साधी भोळी होती. तिचं नाव होतं चंपा. खूप दिवसांनी बायको माहेरी गेल्यामुळे रात्री तर मला झोपच येत नव्हती. एवढ्या दिवसांची सवय असल्यामुळे घरात एकटेपणा जाणवायचा. बायको घरी नसल्यामुळे मी दिवसभर बाहेरच असायचो. ड्युटी संपल्यानंतर मित्रांकडे वेळ काढायचो. एके दिवशी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला माझ्या बेडरूममध्ये कॉटवर तेलाने भरलेली एक बाटली ठेवलेली दिसली आणि मी आश्चर्यचकित झालो. घरी कोणीही नसता माझ्या कॉटवर ही बाटली कोणी ठेवली असेल? नंतर मी ती बाटली बघितली तर त्यामध्ये तेल भरलेलं होतं. मग मी ती बाटली तशीच उचलून टेबलवर ठेवली. रात्री जेवण देण्यासाठी रूममध्ये मोलकरीण आली आणि तिने मला विचारलं, साहेब मला जेवण वाढलं आहे, जेवण घ्या. त्यावर मी तिला म्हणालो की नको, मी बाहेरच जेवण करून आलो आहे. हे ऐकून मोलकरीण तिथून निघून तिच्या रूममध्ये गेली. तिच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आम्ही तिला आमच्या घरीच कामाला ठेवलेलं होतं. त्यामुळे आम्ही नवरा बायकोन तिला एक छोटीशी रूम राहण्यासाठी दिलेली होती. गेटवर वॉचमॅनने गेट लावले आणि मी दार लावून निवांत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी नाश्ता करून बँकेत निघालो तेव्हा मोलकरीण चंपाला बघून मला माझ्या बायकोची आठवण झाली. काही क्षणासाठी मला असं वाटलं की तीच माझी बायको आहे. नंतर भानावर आल्यानंतर मला कळालं की ती आमच्या घरची मोलकरीण चंपा आहे. संध्याकाळी मित्राच्या वाढदिवसाची पार्टी होती. आधीच दिवसभर काम करून मी खूपच कंटाळलो होतो, त्यामुळे रात्रीचे जेवण पार्टीमध्येच केले आणि घरी आलो. घरात येताच चंपाला सांगून ठेवले की आता रूममध्ये जेवण आणू नकोस. मी जेव्हा कॉटवर बसलो तेव्हा मला परत तिथे एक तशीच तेलाची बाटली दिसली. मी फार थकलेलो होतो. मी ती बाटली तशीच उचलून टेबलवर ठेवली आणि झोपी गेलो. नंतर पुढच्या दिवशी असाच प्रकार घडला. माझ्या कॉटवर परत त्याच प्रकारच्या तेलाची बाटली मला दिसली. मी विचार करू लागलो की दररोज माझ्या रूममध्ये ही तेलाची बाटली कोण ठेवत आहे. आता तर हे रोजचेच झाले होते. दररोज मला एका तेलाची बाटली दिसत होती. प्रत्येक वेळेस मी ती बाटली घेऊन तशीच कपाटात ठेवायचो. जवळजवळ 15 ते 20 बाटल्या कपाटात जमा झाल्या होत्या. बायको घरी नसल्यामुळे मी जरा निराशेतच होतो, म्हणून मी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही. त्यामुळे एक विचित्रच प्रकार घडला. मी झोपायला आलो आणि बघतो तर काय, गाजरला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवला आहे आणि त्या शेजारीच एक तेलाची बाटली ठेवली आहे. ही बघून तर मला खूपच राग आला. मग मी जोराने वॉचमॅनला दिनूला हाक मारली. वॉचमॅनला मी या प्रकाराबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की साहेब, मी गेटवर बंगल्याचे राखण करण्यासाठी थांबत असतो. तसं जर तुम्ही आवाज दिल्याशिवाय मी कधी घरात येत नाही, तेव्हा मला याबद्दल काहीही माहीत नाही. मला माफ करा, असं बोलून तो वॉचमॅन पुन्हा गेटवर निघून गेला. आता घरात तर फक्त चंपा होती आणि ती एक तरुण असल्यामुळे मी तेलाच्या बाबतीत तिला काही विचारपूस करू शकत नव्हतो. मला तर असं वाटत नव्हतं की चंपा असं काही काम करेल. खूप दिवसापासून तेलाच्या बाटलीविषयी काहीतरी विचित्र घडत होतं, म्हणून मी एके दिवशी असा विचार केला की या बाबतीत मला माहिती काढावीच लागेल.
मी नेमकं माझ्या रूममध्ये कोण येत आहे आणि हा विचित्र प्रकार कोण करत आहे. मग मी योजना आखली आणि माझ्या मोबाईलचा कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंग मोडवर करून कॉटवर ठेवला. मी रूममध्ये असा मोबाईलचा कॅमेरा फिट केला की कोणालाही दिसत नव्हता आणि मोबाईलमधले सिम कार्ड काढून घेते जेणेकरून कोणाचाही फोन येणार नाही. असे करून ठेवले. त्या रात्री परत माझ्या कॉटवर तेलाची बाटली ठेवलेली होती. मग जेवण करून निवांतपणे ते रेकॉर्डिंग मी बघत बसलो तर काय, रेकॉर्डिंगमध्ये असं दिसलं की कोणीतरी एक स्त्री चेहरा झाकून माझ्या कॉटवर ही बाटली ठेवत आहे. पण त्या स्त्रीचा मला चेहरा दिसला नाही, कारण तिने तिचा चेहरा पूर्णपणे झाकून घेतलेला होता. मी विचार करू लागलो की घरात तर फक्त मोलकरीण चंपा आहे. मग माझ्या मनात विचार येऊ लागला की चंपा अशी वागत तर नसेल. परत मला दुसरं मन म्हणायचं की चंपा तर असं विचित्र वागणार नाही. ती कधीही असं तेल लावून माझ्या कोटवर ठेवणार नाही. ती जरी तरुण असली तरी ती एक संयमी तरुण आहे. तिची वागणूक खूप छान आहे. 1-2 दिवस मी असाच कॅमेरा ऑन ठेवून ड्युटीला जात होतो, पण ती स्त्री तिचा चेहरा स्कार्फने झाकून यायची आणि तेलाची बाटली ठेवून द्यायची. अधूनमधून ती कधी गाजराला तेल लावून कोटवर ठेवायची, पण तिचा चेहरा मला मोबाईलच्या व्हिडिओमध्ये कधीच दिसला नाही. जवळजवळ 1-1.5 महिना झाला होता. माझी बायको तिच्या आईवडिलांच्या भेटीसाठी माहेरी गेली होती. तिच्या आईची तब्येत खूप खराब असल्यामुळे ती मला रोज फोन करायची. घरात बायको नसतानाही तेलाचे प्रकरण खूपच वाढले होते. आता मी या तेलाच्या प्रकरणाला खूपच वैतागून गेलो होतो आणि मी आता घरातच लपून ती बाई कोण आहे हे बघण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी मी सकाळी चंपाला सांगितले की आज मी रात्री खूपच उशिरा येईन. मी मित्राच्या लग्नासाठी दूर गावी निघालो आहे. रात्री येण्यासाठी मला खूप उशीर होईल. तू जेवण करून घे आणि मी कॉल केल्याशिवाय दरवाजा उघडू नकोस, असे तिला खोटं सांगून मी घराच्या मागच्या पाईपवर माझ्या खोलीमध्ये खिडकीतून आत शिरलो आणि कॉट खाली लपून बसलो. दुपारचे 12 वाजले होते तेव्हा अचानक माझ्या रूमच्या खिडकीच्या मागून मला काहीतरी आवाज आला आणि खिडकीतून एक बाई आतमध्ये आली. तिथे एका तेलाची बाटली काढून एक गाजर घेतली आणि त्या गाजराला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवलं आणि परत निघू लागली. तेवढ्यातच मी कॉट खालून निघालो आणि ती खिडकीतून उतरणारच होती. तेवढ्यात तिचा हात पकडला आणि तिला खिडकीतून आत ओढले. मी तिला ओढल्यामुळे ती माझ्या अंगावर पडली आणि तिचा चेहरा जेव्हा मला दिसला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मला खूप मोठा धक्काच बसला. ती तर माझीच बायको होती. ही तिच्या माहेरी आईबाबांना भेटण्यासाठी गेली होती. मग अशी चोरून माझ्या रूममध्ये तेलाची बाटली का ठेवत होती? मी तर ती तरुण आहे म्हणून चंपावर शंका घेत होतो. काही वेळ मी मनात विचार केला आणि तिच्या थोबाडीत मारली आणि माझ्या बायकोला विचारलं की हे सगळं काय प्रकरण आहे? तू अशी वेड्यासारखं का वागत आहे? तू तर तुझ्या आईवडिलांच्या भेटीसाठी माहेरी गेली होतीस ना, मग असे लपून छपून खिडकीतून येऊन माझ्या रूममध्ये ही बाटली का ठेवतेस? हे विचारल्यानंतर तिचा चेहरा लाजेने लालसर गुलाबी झाला. तिचं सगळं सत्य आता माझ्यासमोर उघडं पडलं होतं. आता माझ्या बायकोला सर्व काही खरं सांगावं लागणार होतं. मग ती अचानक रडू लागली आणि सांगू लागली की लग्नाचे 2 वर्षे होऊनही आपल्याला मूलबाळ झालं नाही, म्हणून मी एका वैद्याकडे गेले होते. त्यांनी मला एरंडेलचं तेल माझ्या नवऱ्याला काही न सांगता त्यात असल्या जागेवर लावावं असं सांगितलं होतं. माझी बायको राधिका म्हणाली की मी एवढे दिवस माझ्या मैत्रिणीकडेच राहत होते, कारण त्यांनी सांगितलं होतं की त्या कालावधीमध्ये तू तुझ्या नवऱ्यापासून दूर राहा. तुम्ही बँकेत गेल्यानंतर मी माझे काम करायचे तेव्हा माझी बायको रडू लागली. तिचं असं बोलणं ऐकून मी तिला जवळ घेऊन घट्ट मिठी मारली. मी म्हणाले, अरे जानू, मला तर तुझ्याशिवाय कोण आहे? आता मलाही समजलं होतं की माझ्या बायकोला माझ्यापासून काय हवं आहे आणि आमचा हा सर्व तमाशा मोलकरीण दारात उभी राहून पाहत होती. ती तोंडाला हात लावून हसत होती. ते बघून तर मला खूपच लाजल्यासारखं वाटलं. आम्ही दोघेही चांगल्या डॉक्टरांकडे गेलो आणि तिथे चांगली ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर 1-1.5 महिन्यामध्येच माझी बायको गरोदर राहिली. मग आम्हाला एक गोंडस मुलगा झाला. हे पाहून माझी बायको खूप खुश झाली आणि मला म्हणाली की शेवटी देवाने आपली इच्छा पूर्ण केली. असं सांगताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मी तर खूप खुश झालो होतो. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.